तर मित्रांनो, स्वागत तुमचं माझे पुंख संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर कालच मी गावी आलोय, काल दुपारी 3 वाजता. तर खास आपण सर्व कोकणकर म्हणजेच चाकरमानी मंडळी, खास करून आपल्या कोकणामध्ये गणेशोत्सव जोरात चालू असतो. तर त्यासाठी आपण आलोय सेलिब्रेशन करण्यासाठी. तर आज आहे 7 सप्टेंबर आणि आज सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे. त्यासाठी आपण आलोय आपल्या कोकणामध्ये. तर यावर्षी आमच्याकडे खास डेकोरेशन, दरवर्षी आमच्याकडे नवीन नवीन डेकोरेशन असतात. तर त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही ना बैलगाडा शर्यत डेकोरेशन केलंय. ते म्हणजेच कारण की या आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला थोडक्यात. नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा डेकोरेशन कसं वाटलं ते. आणि आता आपण थोड्याच वेळात गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जातोय. आपल्या गावातच जवळचा कारखाना आहे गुरुजी यांच्याकडे. तर दरवर्षीप्रमाणे त्यांच्याकडे गणपती जातो. तर आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती आणायला. तर फायनली अशा प्रकारे आम्ही तयार झालो गणपती आणायला. आणि माझ्या मागे आहे शशांक. तर आता आपण जाणार आहे गुरुजींच्या घरी गणपती आणायला. ठिकाणी आहे हा गुरुजींचा गणपती बाप्पांचा कारखाना. हे बघा, सर्व लगबग जोरात चालूच आहे या ठिकाणी. सर्वजण आले तर गणपतीची मूर्ती न्यायला आणि पाऊस पण तिथे जाता आलाय. अशा प्रकारे आमच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात पूजा वगैरे करून नंतर मग आपण आरतीला जायचं आहे. हे आता सकाळचे वाजलेत 11. आज थोडं ऊन पडलं आहे, त्यामुळे जरा बरं आहे. पाऊस असला थोडी चिखल वगैरे असते. हे गावचं आपलं वातावरण आहे आणि इकडे मागे आमचं घर आहे. या ठिकाणी बघू शकता आपण, घराजवळच एकदम आमच्या इथे सोनवेल या त्या गणपतीसाठी लागतात आपल्याला खास ती. आणि इथे चिरड्याची फुलं पण आहेत, छोटीशी बाग. आता घरी जाऊया.
तर चला आता आम्ही जात आहोत आरतीला अमोल आखण्यांच्या इथे पहिली आरती असणार या वर्षातील. तर चला आता आपण आरतीला सगळी आपली पब्लिक जमलेली आहे होते. झाले असते ना. तुझे